ह्या आहेत माझ्या बहिणीच्या जाऊबाई। यांच्या अनुभवातून आज आपण 6 महिन्याच्या बाळासाठी भरडी कशी तयार करायची ते पाहणार आहोत। आजची आपली भरडी आहे ना ती पारंपरिक पद्धतीने जात्यावरती आपण काढणार आहोत। तुम्ही मिक्सरला जरी काढलीत ना तरी पण चालेल। लहान मुलांच्या भरडीसाठी तांदूळ घेताना शक्यतो गावचेच तांदूळ घ्यायचे। जर गावचे तांदूळ नसतील तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे बारीकवाले तांदूळ घेतले तरी पण चालतील। इथे मी 1 किलो गावठी तांदूळ घेतलेले आहेत। त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। एक 5 ते 6 वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि 2 दिवस चांगले यांना सुकवून घ्यायचे। घरीच सुकवायचे, उन्हात सुकवण्याची गरज नाही आणि त्यांना आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत। चांगले सुकले ना तर भरडी जास्त दिवस टिकते। तांदूळ आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत। चुलीवरती तांदूळ भाजणार आहेत, त्याच्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे। तांदूळ घेताना ना अशा अर्धी वाटीच तांदूळ घ्यायचे आणि थोडे थोडे करून भाजायचे। ह्या ताई बोलतात की तुम्ही जर पलित्याने असे हलवलेत ना, म्हणजे मिक्स केलेत ना, तर तांदूळ एकसाथ भरपूर पलटी होतात आणि सर्व दाणे आहेत ना तांदळाचे भाजले जात नाहीत। म्हणून खास टीप लहान मुलांची भरडी भाजण्यासाठी कपड्याने तांदूळ असे मिक्स करून भाजायचे, म्हणजे सर्व तांदूळ आहेत ना ते चांगले भाजले जातात। अशी ह्या ताईंची खास टीप आहे। तांदूळ सतत मिक्स करत आपल्याला खरपूस भाजायचे। जेवढे तुम्ही खरपूस भाजणार ना तेवढी भरडी आहे ना ती चवीला चांगली लागणार आहे। खरपूस भाजायच्या नादामध्ये तांदूळ करपवायचे नाहीत। तांदूळ जर करपले ना तर भरडीला कडवसपणा येईल आणि मग मुलं खाणार नाहीत। म्हणून तांदूळ करपवायचे नाहीत, पण खरपूस भाजून घ्यायचे आहेत। आपले तांदूळ चांगले भाजले गेलेले आहेत, त्यांना काढून घ्यायचे आणि त्याच पद्धतीने आपण दुसरे पण तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। अशाच पद्धतीने सर्व तांदूळ आहेत ते भाजून घ्यायचे आणि पूर्ण त्यांना थंड करायचे। गरम मिक्सरला लावायचे नाही, थंड करून तुम्ही त्यांना मिक्सरला लावायचे किंवा जात्यावरती दळायचे आहेत। आज आम्ही जात्यावरती याची भरडी काढणार आहोत। त्याच्यासाठी जात आहे ते पूर्ण साफ करून घेतलेलं आहे, पुसून घ्यायचं आणि जमिनीवरती किंवा लादीवरती काढायची नाही, कपडा किंवा असं पेपर घालायचं आहे आणि भरडी काढायची। तर भरडी काढताना ना तांदूळ थोडे जरा जास्तच वैरायचे। हे जात्यामध्ये तांदूळ घालतात ना, याला कोकणामध्ये वैरणे बोलतात आणि याला मिक्स असे दळून घ्यायचे आहेत आणि भरभर घालायचे, म्हणजे भरडी आहे ना ती चांगली अशी रव्यासारखी येते। बघू शकता तुम्ही। लहान मुलांसाठी तुम्ही भरडी काढताय तर स्वच्छता चांगली पाळायची। जरी मिक्सरमध्ये तुम्ही काढलीत ना तरी मिक्सर स्वच्छ धुवून सुका करून एकदम कोरडा करून मगच त्याच्यावरती आपल्याला भरडी काढायची आहे। एकदम जास्त प्रमाणात अशी मुलांसाठी भरडी काढून ठेवायची नाही। कधी काय होतं, जास्त खूप दिवसाची खूप महिन्याची राहिली ना तर त्याच्यामध्ये अळी पण पडू शकते, म्हणून थोडीच काढायची आणि खूपच जर काढलीत तुम्ही तर अर्धी फ्रीजमध्ये ठेवायची आणि अर्धी बाहेर ठेवायची, म्हणजे भरडी आहे ती चांगली टिकते। त्या ताई वयस्कर आहेत, त्यांच्याने जातं ओढलं जात नाही, कारण जातं ना जड आहे। म्हणून आता माझी बहीण भरडी काढते। बघू शकता तुम्ही कशी वैरते ती। थोडं भरभरच वैरायला लागतं त्याला आणि भरभर जातं ओढायला लागतं। हळूहळू ओढलेत ना तर त्याच्यातून मग पीठ निघतं, अशी भरडीसारखं निघत नाही। एकदम रवाळ बारीक रवा असतो ना तशी भरडी निघायला लागते। भरडी काढून झाली की काचेच्या किंवा स्टीलच्या बाटलीमध्ये भरून ठेवायची, पण भरताना डब्बा किंवा तुमची बरणी असेल ती चांगली स्वच्छ धुवायची, सुकवायची, चांगली कोरडी करायची आणि नंतरच तुम्ही भरडी आहे ती भरून ठेवायची। आजची जर तुम्हाला ही भरडीची व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा।